असा कोणताच गुन्हा नाही जो नगर जिल्ह्यात घडत नाही। गेल्या काही वर्षांपासून नगर हे क्राईम हब बनताना दिसतंय। गुन्हेगारी जगतातील काही घटना अशा असतात ज्यामुळे मन अगदी सुन्न होतं। या विषयावर व्हिडिओ करावा की नाही हा प्रश्न कधी कधी पडतो। आजचा विषयही अगदी तसाच आहे। राक्षसी प्रवृत्ती कोणत्या थराला गेल्या हे आजच्या विषयातून समजेल। पोटच्या 12-13 वर्षाच्या लेकराला कुस्करण्याचे काम काही नराधम बापांकडून सुरू आहे। लिंगपिसाट प्रवृत्तींना आता वयाचंही भान नसल्याचं दिसतंय। आजच्या विषयातील पीडिता ही संगमनेर तालुक्यातील असली तरी माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना मात्र जामखेड तालुक्यात घडली आहे। नेमका काय आहे हा पोक्सोचा गुन्हा हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। घटना आहे या महिन्यातील 9 तारखेची। संगमनेर ग्रामीण रुग्णालयात एक 13 वर्षांची मुलगी येते। ती शिकत असलेल्या आश्रमशाळेत परीक्षेसाठी जाण्यापूर्वी शाळेने तिला तिची वैद्यकीय तपासणी करण्याचे सांगितलेले असते। तेथील डॉक्टरांना ती व तिची आजी हातातील फॉर्म देतात। काही वेळाने तिची वैद्यकीय तपासणी होते, पण याच तपासणीच्या अहवालानंतर डॉक्टरांना धक्काच बसतो। डॉक्टर पुन्हा पुन्हा तिच्या वयाची खात्री करतात। प्रत्येक वेळी तिचं वय 17.5 असल्याचं स्पष्ट होतं। आता मात्र हे डॉक्टर त्या मुलीच्या आजीला व त्यानंतर पोलिसांना हा रिपोर्ट दाखवतात। तो रिपोर्ट पाहून आजी व पोलीस यंत्रणा दोघांनाही धक्का बसतो। ही 17.5 वर्षांची विद्यार्थिनी 3 महिन्यांची गर्भवती असल्याचे सिद्ध होते। पोलीस तात्काळ या मुलीला व तिच्या आजीला पोलीस ठाण्यात घेऊन जातात। रजिस्टरवर गुन्हा नोंद होतो। ही मुलगी 3 महिन्यांपूर्वी कुठे होती याचा तपास केला जातो। त्यानंतर हा प्रकार जामखेड तालुक्यातील असल्याने हा गुन्हा जामखेड पोलिसात वर्ग केला जातो। जामखेड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव यांच्याकडे या प्रकरणाचा तपास जातो। मुलगी अगदीच लहान व अज्ञान असल्याने त्या मुलीला विश्वासात घेतात, तिला आधार देतात। या मुलीची आई 1 वर्षांपूर्वीच देवाघरी गेल्याचं तपासात समोर येतं। बिना आईचं हे लेकरू आपली आजी व आजोबा व वडिलांसोबत गावोगावी ऊस तोडण्याचं काम करत असल्याचं पोलिसांना समजतं। हळूहळू महिला पोलीस अधिकारी या मुलीला आणखी धीर देतात। ती गर्भवती आहे एवढंच या लेकराला कळालेलं असतं। वासना, हैवानियत हे सगळं या लेकराला कळत नव्हतं, पण तरीही पोलीस अधिकारी त्या लेकराला मायेनं आधार देत सगळं प्रकरण हळूहळू समजून घेतात। त्यानंतर ही अत्याचारित मुलगीही विश्वासाने महिला पोलीस अधिकाऱ्यांना सगळा घटनाक्रम उलगडून सांगते। ही मुलगी संगमनेर तालुक्यातील एका आश्रमशाळेत शिकते। 1 वर्षापूर्वी तिच्या आईचं निधन झालं। हे कुटुंब संगमनेर तालुक्यातील एका गावात राहतं, परंतु घरची परिस्थिती बेताची असल्याने ऊस तोडीसाठी हे कुटुंब वणवण फिरतं। ऑक्टोबर 2025 मध्ये या मुलीला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या। त्याच काळात या मुलीची आजी, आजोबा व वडील ऊस तोडणीसाठी जामखेड तालुक्यात होते। सुट्ट्या लागल्याने ही मुलगीही त्यांच्यासोबत जामखेडला गेली। जामखेड तालुक्यातील सदरवाडी शिवारात त्यांची तोडणी सुरू होती। त्या काळात पिण्याचे पाणी आणण्यासाठी ही मुलगी तेथीलच एका हॉटेलवर जायची। कधी कधी पाणी आणताना तिची आजीही सोबत असायची। याच हॉटेलचा चालक जयदत्त सदाशिव कात्रजकर उर्फ नाना, राहणार कुसडगाव, तालुका जामखेड, याने या मुलीला पाहिले। 1-2 दिवस त्याने या मुलीशी बोलण्याचा प्रयत्नही केला। एकदा ही मुलगी एकटीच पाणी घेण्यासाठी आल्यावर याच नानातील राक्षस जागा झाला। त्याने या मुलीला गोड बोलून जवळच्या मक्याच्या शेतात नेले। तेथे तिच्यावर अत्याचार केला। त्यानंतर हे जर तू कोणाला सांगितलं तर तुला मारून टाकील अशी धमकी दिली। 13-13.5 वर्षांचं वय असल्याने ही मुलगी घाबरली। तिनं या नराधमाने केलेला अत्याचार कोणालाच सांगितला नाही। त्यानंतर पुन्हा 2-3 वेळा याच नराधम नानानं तिला उपभोगलं, तरीही ही मुलगी शांतच राहिली। त्यानंतर पुढच्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर 2025 मध्ये सदरवाडीची तोडणी संपल्यावर हे कुटुंब बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात गेलं। ही मुलगी, तिची आजी, आजोबा आणि वडील असे चौघेही पाटोद्याजवळच राहू लागले। याच काळात या मुलीच्या बापातील राक्षस जागा झाला। बापाने कसलाही विचार न करता नोव्हेंबर 2025 ते मार्च 2026 असा तब्बल 5 महिने आपल्याच पोटच्या लेकरावर अत्याचार केला। तब्बल 6-7 महिने 2 वेगवेगळ्या नराधमांकडून या कोवळ्या कळीला कुस्करण्याचे काम झाले। आई नसल्याने व कुणाला काहीच सांगता येत नसल्याने तिनं हे सगळं गुपचूप सहन केलं। त्यानंतर एप्रिल 2026 मध्ये ती ज्या आश्रमशाळेत शिकत होती तेथे वार्षिक परीक्षेसाठी तिला बोलावण्यात आलं। आता ती आजीसोबत पुन्हा संगमनेरला आली। आश्रमशाळेत तिला काही दिवस राहावं लागणार होतं।
त्यामुळे नियमाप्रमाणे आश्रमशाळेने तिला संगमनेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठवलं. तिथेच हा सगळा प्रकार उघड झाला. सुरुवातीला संगमनेर व त्यानंतर जामखेड पोलिसांनी या पीडितेच्या बापाला व त्यानंतर त्या हॉटेल चालकाला ताब्यात घेतलं. मुलीकडून सविस्तर फिर्याद नोंदवून या दोन्ही नराधमांना जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी न्यायालयासमोर उभं केलं. तेथे या दोन्ही नराधमांना 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे हे पुढील तपास करत आहे. तपासात अजून काही धक्कादायक बाबी उघड होणार आहेत. दरम्यान सख्ख्या बापानेच पोटच्या लेकरावर केलेल्या अत्याचाराने जिल्हा हादरला. या दोन्ही नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला व या नराधमांना कोणती शिक्षा व्हावी असे तुम्हाला वाटते? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.